ही बोरीबंदर म्हणजे आत्ताचं सीएस तिथून जी सुटली ती याच ठाणे शहरात आहे. सांस्कृतिक वारसा लाभलेलं हे ठाणे शहर नेहमीच कष्टकऱ्याच्या हाताला काम देत आलं. आज आपण आहोत ठाण्यामधल्याच वर्तकनगर मधल्या MHB कॉलनीमध्ये. आणि या MHB कॉलनीचं खास असं वैशिष्ट्य आहे, इथे एक प्रसिद्ध साईबाबांचं मंदिर आहे जे प्रतिशिर्डी म्हणून ओळखलं जातं. चला तर मग साईबाबांचं दर्शन घेऊयात आणि आजच्या आपल्या खेळाला सुरुवात करूया. आज आपण खेळणार आहोत पाटील फॅमिली बरोबर आजचा हा आपला महालक्ष्मी. चला तर. हे श्री श्याम पाटील यांचं शिक्षण BA पर्यंत झालेलं आहे. ते एका खाजगी कंपनीत नोकरी आहे. ड्रायव्हिंग करणे आणि क्रिकेट खेळणे हे त्यांचे आवडते छंद. सौ शिखर पाटील ह्या श्याम यांच्या पत्नी, यांचं माहेर कुडाळमधील माणगाव येथे. त्यांचं शिक्षण BCom पर्यंत झालेलं असून त्याही एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांना TV पाहणं, वेगवेगळ्या रेसिपीज करणं, फावल्या वेळात पुस्तक वाचायला पण त्यांना खूप आवडतं. सौ विनीता वाघमारे ही श्याम यांची मोठी माहेर कणकवलीमधलं तारीगुड आहे. त्यांचं शिक्षण BA पर्यंत झालेलं असून सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये कस्टम्समध्ये त्या नोकरी करतात. श्री गणेश निकम हे श्याम यांचे मावस, यांचंही शिक्षण BCom पर्यंत झालं. ते एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. त्यांची विशेष आवड म्हणजे वारासीतला डान्स करायला त्यांना खूप आवडतं. हे चारही जण श्याम पाटील यांचे आई वडील श्री विश्वास पाटील आणि वंदना पाटील या दोघांसाठी छानसा मोबाईल भेट देण्यासाठी आजचा ATMचा खेळ खेळणार आहे. चला तर स्वागत करूया पाटील फॅमिलीचं. पाटील साहेब या. कशात तुम्ही सगळे काय तयारी केली खेळाची? काहीच नाही केली. नाही, पण तुम्ही येणार तेव्हा आम्हाला 4 दिवसावर उत्सुकता होती. मस्त असं वाटलं की काहीतरी आता एक नवीन एक म्हणजे आता पहिल्यांदा हा काहीतरी आम्ही वेगळा प्रोग्राम करतोय. अच्छा, त्याच्यामुळे एक उत्सुकता आहे की काय एक्झॅक्टली होणार आहे. अशा प्रकारचे गेम्स कधी तुम्ही खेळलात नाही? कधीच नाही. कॉलनीत तुमच्या किंवा आणखी कुठे? दिवाळी जवळ येते, काय कशी तयारी झाली, काय खरेदी केली आणि काय करता तुम्ही दिवाळीत? कशी साजरी करता? दिवाळी तर तशी आमची घरातच असते दरवर्षी. आणि उरलं तर घरात फराळ आणि साफसफाई तर साफसफाई तर आम्ही अगोदर. काय काय ऐकून म्हणतात तुमच्याकडे फराळ? आमच्याकडे करंजी, लाडू, चकली, चिवडा आणि माझी सासू आहे ना खाकरा खूप छान बनवते. बरोबर. ती स्पेशालिटी देते की ती खूप छान बनवते खाकरा आणि ते आमच्याकडे जास्त करतात कारण की आमच्या बिल्डिंगमध्ये जास्त ऑर्डर म्हणजे आम्हाला ते खायचंच आहे. तुम्ही जास्त करा त्यामुळे मग ते ढोकळा नाही बनत? नाही, ढोकळा नाही. आले तर खातो असं काय. अच्छा, आले तर खाता. कोणी आणले कोणी खाता, ठीक हरकत नाही. अशाच आपण गप्पा मारणार आहोत आणि आपण आपला हा आजचा ATMचा खेळ खेळणार आहोत. इकडे ह्या ATM मशीनमध्ये इकडे FTVवर काही प्रश्न येतील. त्या प्रश्नांची उत्तरं तुम्ही बरोबर द्यायची आहेत आणि त्या प्रश्नांची उत्तरं बरोबर दिली की त्याच्यासाठी तुम्हाला काही रक्कम बक्षीस असणार आहे, काही टास्क असणार आहे. त्या टास्कही तुम्ही दिलेल्या वेळेत जर कंप्लीट केला तर त्याच्यासाठी काही रक्कम असणार आहे. ठीक आहे, तर आता आपण ह्या तुमच्या टीम बरोबर आजचा आपला ATMचा गेम खेळणार आहोत. मला आता एक कामगिरी छोटी खरेदी करायची आहे आणि मग आपण आपल्या पुढच्या खेळाकडे जाऊयात. म्हणजे तुम्ही आता शीतल वहिनीच्या कानात मी एक वाक्य सांगणार आहे. तुम्ही ते वाक्य दुसऱ्यांना सांगायचं, तुम्ही यांना सांगायचं आणि तुम्ही ते त्यांना सांगायचं आणि तुम्ही मोठ्याने मला सांगायचं. ऐका, तुमचं वाक्य आहे, पांडुरंग पाटलांचा 5वा पोरगा पप्पू 25व्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला. बघूया किती लक्षात राहिलं आणि किती तुम्ही करेक्ट सांगता. वाक्यात आहे की पांडुरंग पाटलांचा 5वा पोरगा पप्पू 25व्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला. बघूया तसं काय बोलून देते. पांडुरंग पाटलाचा पप्पू पोरगा 5व्या पायरीवरून पुष्पाच्या पायावर पडला. वाक्य मी यांना काय सांगितलं होतं की पांडुरंग पाटलांचा 5वा पोरगा, त्या म्हणल्या 5व्या पायरीवर. पांडुरंग पाटलांचा 5वा पोरगा पप्पू 25व्या पायरीवरनं पुष्पाच्या पायावर पडला असं वाक्य होतं. पण आता विसरलात ते विसरलात. आता यापुढे जे आपण खेळ खेळणार आहोत तो नीट लक्षात देऊन आणि नीट लक्षात ठेवून उत्तरं व्यवस्थित त्याची उत्तरं द्या. ठीक आहे, आता कुठल्याही टीमचा एक कॅप्टन असतो. तुमच्या टीमचा कॅप्टन कोण होणार आहे? शामराव, या तुमचं अभिनंदन कॅप्टन. आणि हे तुमचं ATMचं कार्ड, म्हणजे तुम्ही हा खेळ खेळण्यासाठी पात्र झालेला आहात कॅप्टन म्हणून. आणि आता पण कॅप्टनची जबाबदारी काय आहे की तुम्ही ठरवायचं आहे की कुठल्या मेंबरला कधी पाठवायचं आहे. मलाही माहिती आहे प्रश्न कुठला असणार आहे आणि कुठला टास्क असणार आहे, कुठली जी काही कामगिरी असणार आहे
ती सगळी आता जबाबदारी तुमची कुठल्या मेंबरला पाठवायचं ते. ठीक आहे, ते या स्लॉटमध्ये टाका ATM आणि हे मशीन आता तुमचं झालं. पहिला प्रश्न खेळायला कोणाला पाठवताय? शीतल येईल पहिला प्रश्न खेळायला. शीतल वहिनी या तिथे टच करा. तुमचा प्रश्न आहे खालीलपैकी कोणत्या खेळात नेटचा वापर होत नाही? ऑप्शन आहे बीच व्हॉलीबॉल, टेबल टेनिस, पोल वॉल्ट, बॅडमिंटन. कुठले कुठले खेळ खेळला? मी बॅडमिंटन खेळलाय, बाकी तर हे नाही. बीच व्हॉलीबॉल नाही खेळला. बरं, तुमचं उत्तर आहे पोल वॉल्ट. कन्फर्म. चला याची नोंद करायचे.